तू ज्या देवाला मानतोस ना, त्या देवामुळेच तुझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आहे. आणि तो देव आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम का देतो माहिती आहे? कारण त्याला असं वाटतं, की याला मी एवढे प्रॉब्लेम्स देतो, याला सांगतो त्या गोष्टीतून काहीतरी शिक, शिक. पण तू शिकतच नाही आहेस. म्हणजे कोणीतरी तुला फसवलंय. पण तरीही तू त्यांच्याशी इतकं प्रेमाने राहतोस, की पुन्हा या आणि मला फसवा. मग अशा वेळी देव तुम्हाला अजून प्रॉब्लेम देणार आहे. एखादा प्रॉब्लेम येतोय ना, त्याच्यातून शिका. काय चूक झाली आहे ती गोष्ट काढा आणि परत ती चूक करू नका. तुम्हाला वाटतं तुमच्या मित्रांमध्ये तुम्हाला इज्जतच नाहीये, तरीही तुम्ही त्या मित्रांकडे जाता, तरीही तुम्ही त्यांच्याशी छान गोड-गोड बोलता आणि मग स्वतःलाच त्रास करून घेता. माहिती आहे ना आपली किंमत नाहीये त्या जागेवर, मग नाही जायचं तिथे. खूप सोपं आहे सगळं. आपणच सगळं अवघड करून ठेवतो. आणि ज्या देवाने तुम्हाला प्रॉब्लेममध्ये टाकलंय ना, तो देव काढेल तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून. पण तुम्ही तुमच्या निगेटिव्हिटीमधून तर बाहेर या ना. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय, की माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत, प्रॉब्लेम आहेत, प्रॉब्लेम आहेत. सोल्युशन शोधा. काहीतरी चांगली गोष्टही झाली असेल त्याच्यात, ती गोष्ट शोधा. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमचं दार उघडाल ना, तेव्हा चांगल्या गोष्टी येणार आहेत. आपण नाही कोपऱ्यात बसून राहायचं. कोणी नाही येणार आहे आपल्याजवळ तुला काय झालं विचारायला. आपल्यालाच सोल्युशन शोधायचंय, पुढे जायचंय आणि ॲट द एंड एकच आयुष्य आहे. खूपच वीक फील होतंय ना, जाऊन या मंदिरात. तुम्ही स्वामींना मानता तर जाऊन या अक्कलकोटमध्ये. असं समजा स्वामींनीच तुम्हाला सांगितलं, "ये बाळा माझ्याकडे." तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे फील होईल, तुमच्या आयुष्यातले जेवढे प्रॉब्लेम्स असतील ना, त्याचं सोल्युशन मिळेल तुम्हाला.